हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला माहित आहे की जे आपला स्पेशल राऊंड 1 होता. हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर स्पेशल राऊंड 1 ची जी फेरी होती, त्याचं जे अलॉटमेंट लिस्ट होती ती 6 तारखेला लागली होती. तुम्हाला माहित आहे की 6 ऑगस्टला त्याची अलॉटमेंट लिस्ट लागली. आणि त्याच्यानंतर 6 ऑगस्टला अलॉटमेंट लिस्ट लागल्यानंतर 3 दिवस 6, 7 आणि 8 विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करायचं होतं. म्हणजे 3 दिवस होते. पण ही जी डेट आहे ती बदललेली आहे. डेट ही वाढवण्यात आलेली आहे. तर आता विद्यार्थी 8ला तर करू शकतच होते, 9ला पण करू शकतात, 10ला पण करू शकतात आणि 11ला पण करू शकतात. तर विद्यार्थ्यांना नोटीस दाखवतो काय आहे बघा. तर 5व्या फेरीसाठी बघा, तुम्हाला इथे दिसतंय 5व्या फेरीसाठी सर्वांसाठी खुले प्रवेश म्हणजेच ऍडमिशन जे करायचं होतं कन्फर्म. 5वी फेरी म्हणजेच आपली स्पेशल राऊंड 1 म्हणजे त्याला आपण ओपन टू ऑल फेरी म्हणतो, बरोबर आहे. तर त्याचे जे प्रवेश आहेत ते काय करू शकतात बघा. सर्वांसाठी खुले प्रवेश 11/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत. तर आज आहे शनिवार, उद्या रविवार आणि सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थी कॉलेजला जाऊन त्यांचे ऍडमिशन कन्फर्म करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेले आहे स्पेशल राऊंड 1 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेली आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी जाऊन ऍडमिशन करण्यासाठी जी डेट आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तर जाऊन विद्यार्थी 11 तारखेला 11 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाऊन विद्यार्थी काय करू शकतात, ऍडमिशन आपलं कन्फर्म करू शकतात. जाताना तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते डॉक्युमेंटचा सेट घेऊन जावा. त्याच्यावरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तिथं तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आय बटनमध्ये मिळेल. तो व्हिडिओ जाऊन पूर्णपणे बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल की ऍडमिशन कसं करायचं आहे, काय करायचंय, प्रोसिजर काय आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून माहित नसेल त्यांनी तो जाऊन व्हिडिओ नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांना स्पेशल राऊंड 2 ची वाट बघावी लागणार आहे. जे आपलं ऍडमिशन शेड्यूल आहे ते बदललेलं आहे. स्पेशल राऊंडचं ऍडमिशन शेड्यूल बदलल्यामुळं स्पेशल राऊंड हा 2 हा पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर मोस्टली स्पेशल राऊंड 2 लागतोय का ना लागतोय याची आता संभ्रम तयार झालेली आहे. कारण ज्या अर्थी हे डेट वाढवली आहे स्पेशल राऊंड 1 ची, तर त्यांना बघायचं की किती मुलं ऍडमिशन घेत आहेत. आणि राहिलेल्या मुलांसाठी मग काय करतील, बहुतेक काय करतील की स्पेशल राऊंड 2 काढतील. म्हणजे जास्तीत जास्त मुलांनी स्पेशल राऊंड 1 मधून ऍडमिशन घ्यावं. आणि कारण कॉलेज किती तारखेला चालू होणार आहेत बघा, कॉलेज 11 ऑगस्टला चालू होणार आहेत. आणि 11 ऑगस्टलाच वॅकन्सी प्रदर्शित करणार आहेत. म्हणजे बहुतेक महाराष्ट्र शासन काय करायचा प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पेशल राऊंड 1 मध्ये ज्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, कॉलेज अलॉट झालेलं आहे, त्यांनी काय करावं, जाऊन कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन करावं. जेणेकरून त्यांना स्पेशल राऊंड 2 लावता येईल, असं काहीतरी एक प्रकार चालला असावा असं मला वाटते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी ज्यांना ऍडमिशन मिळालं नाही त्यांनी जास्त काळजी करायची काही गरज नाही. अलॉटमेंट झाली नसेल तर काय काळजी करू नका. तुम्हाला स्पेशल राऊंड 2 हा नक्की लागणार आहे. पण महाराष्ट्र शासनानं वेळ का वाढवून दिली असावी की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जर मिळाला आहे तर त्यांनी जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन कन्फर्म करावं. आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मग आपण काय करूया, स्पेशल राऊंड 2 काढूया. ए मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा काय केलं असेल, ए मध्ये जे विद्यार्थी असेल त्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल स्पेशल राऊंड 1 मध्ये आणि त्यांनी पण ऍडमिशन करून घेतील. आणि जे विद्यार्थी राहतात त्यांच्यासाठी स्पेशल राऊंड 2 हा नक्की निघेलच निघेल. त्यामुळे ते काय डाऊट नाही आहे. हे काय जास्त विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची काही गरज नाही. आता तुम्हाला जर सर्च कॉलेजेस करून दाखवतो, तुम्हाला जरा बघा वॅकन्सी किती शिल्लक आहे तुम्ही जरा बघा. वॅकन्सी जर सिलेक्ट केलं बघा, इथं स्ट्रीम, मीडियम, एडेड कॉलेज, कोल्हापूर, कोल्हापूर आणि कोल्हापूर. याच्यासाठी बघा, जर आपण या कॉलेजेस जे लिस्ट आहे तिथे जर आपण आलो, राजेश शाहू कॉलेज, विवेकानंद कॉलेज, झेडपी मेन, आता हे 4 कॉलेज दिसतात. वॅकन्सी किती कमी शिल्लक राहिले त्या बघा. वॅकन्सी 11 फक्त शिल्लक राहिलेले आहे या कॉलेजमध्ये पहिल्या. आता दुसरं कॉलेज मी तुम्हाला दाखवतो. दुसऱ्या कॉलेजमध्ये बघा वॅकन्सी किती राहिले आहेत, वॅकन्सी 3 फक्त शिल्लक राहिले त्या. तिसऱ्या कॉलेजमध्ये बघा वॅकन्सी 11 शिल्लक राहिले. त्याच्यानंतर बघा इथं बघा वॅकन्सी 3 राहिले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की वॅकन्सी खूप कमी राहिलेल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरं सांगतो अलॉटमेंट झालेल्या आहे त्या विद्यार्थ्यांनी जाऊन ऍडमिशन करा. कारण वॅकन्सी खूप कमी राहिल्यानंतर तुमचा कट ऑफ वाढणार आणि कट ऑफ वाढले की तुम्हाला जर त्याच्यापेक्षा मार्क मिळाले तर ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस खूप कमी असतील. त्यामुळे जाऊन ऍडमिशन तुम्ही करून घ्या. आता वॅकन्सी लिस्ट दाखवली तुम्हाला, कट ऑफ जर दाखवायला गेलं तर बघा कट ऑफ तुम्ही बघू शकता. रिजन सिलेक्ट करा. रिजन सिलेक्ट करा. इथं रिजन सिलेक्ट करण्यासाठी आपण थोडा कोल्हापूर बघा. त्याच्यानंतर आपण अजून एकदा रिजन सिलेक्ट करूया. रिजन सिलेक्ट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आपल्याला. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करण्यासाठी परत आपण कोल्हापूर सिलेक्ट करूया.
आणि इथं जाऊन तुम्हाला सर्च करायचं आहे. तर आता इथं भरपूर बघा, इथं बघा वॅकन्सी ज्या आहेत, कट ऑफ खूप कमी आलेला आहे. काय काय गोष्टीमध्ये कट ऑफ हा कमी आलेला आहे तुम्हाला दिसेल. तर तुम्ही डाउनलोड करून बघून कट ऑफ करून मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, राऊंड 2 स्पेशल राऊंड 2 साठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कॉलेजची नावं टाकायची आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे, अलॉटमेंट मिळाले आहे, त्यांनी ॲडमिशन करावं. कारण फक्त अजून 3 दिवस वाढवून दिले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर स्पेशल राऊंड 2 हा येणार आहे. त्यामुळं बाकीच्या विद्यार्थ्यांनी काही टेन्शन घेण्याची जास्त गरज नाही. अलॉटमेंट आता इथं जर आपण होमवरती गेलो आणि आपण इथं जर ॲडमिशन शेड्यूलवरती गेलो, स्पेशल राऊंड 1चा रिवाइजडवर क्लिक केलं, तर कुठली वेगळीच PDF ओपन व्हायला लागलेली आहे. इथं राऊंड 4ची PDF ओपन व्हायला लागली. त्यामुळे हे काय झालंय ते काय मला पण काय कळेना. ठीक आहे. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जाऊन काय करा, आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. म्हणजे तुम्हाला स्पेशल राऊंड 2ची वाट बघायची गरज पडणार नाही आणि ज्यांना घ्यायचं नसेल किंवा मिळालं नाही, त्यांनी स्पेशल राऊंड 2ची वाट बघू शकता.